नाही, निश्चितपणे गेल्या काही महिन्यांच्या पासून सोशल मीडियाला पाहिल्याच्या नंतर या मंदिराला दर्शन घेण्याची इच्छा होती. मला वाटतं की आज माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माजी आमदार आमचे म्हात्रे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराची उभारणी करण्यात आलेली डॉक्टर राजूजी चौधरी त्यांचे सर्व सहकारी. मला वाटतं की अतिशय भव्य दिव्य असा हा प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल. आपलं सर्वांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्व कार्यकर्ते काम करतो. मला वाटतं की निश्चितपणे या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाची अनुभूती आणि प्रेरणा निश्चितपणे मिळेल. तर आपल्यासारखे लाखो शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणाच्या वेळी असं आश्वासित केलं होतं का मंदिराला जोडणारे सर्व रस्ते बीएमसी रस्त्यासह सर्व रस्ते सुरळीत केले जातील. पण आजही त्यांची दुरावस्था खूप नाही दयनीय आहे. आत्ताच येत असताना आमची चर्चा झालेली. मला वाटतं की पाईपलाईनचा जो रस्ता आहे त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची निविदा संपन्न झालेली आहे. वर्क ऑर्डर पण झालेली आहे अशी माझी माहिती आहे. निश्चितपणे आम्ही सर्व मिळून त्याचा पाठपुरावा करू. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक नगरसेवकांची व नेत्यांची अशी इच्छा आहे का महापौर 2.5 वर्षासाठी शिवसेनेत असावं. वरिष्ठ पातळीवरची तर मला माहिती नाही. या क्षणाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन हा प्रमुख विषय आहे. सर, मालेगाव मध्ये सत्तेचे समीकरण कसं असेल? शिवसेना इस्लाम पक्षासोबत युती करणार का? आताची जी काही आकडेवारी आहे, उद्या आम्ही सर्व पदाधिकारी बसणार आहोत. कशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करायचा याचा सर्व पदाधिकारी निर्णय करतील.